श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तू प्रश्न विचारायचे थांबवलेस, म्हणूनच आता मी उत्तर देणार आहे. देव प्रश्नांची उत्तरं शब्दात देत नाहीत, ते घटनांमधून देतात. जेव्हा योग्य वेळ जवळ येते तेव्हा माणसाच्या आयुष्यात जुन्या गोष्टी संपतात, लोक दूर जातात, काही दरवाजे बंद होतात. ही नुकसान नाही आहे, ही जागा मोकळी होणं आहे. कारण जे येणार आहे त्यासाठी जागा हवी असते. बाळा, शेवटच्या क्षणी मनात एक भीती येते, जर पुन्हा फसलो तर, जर पुन्हा दुखावलो गेलो तर. तेव्हा स्वामी हळूच म्हणतात, बाळा यावेळी मी तुझ्या पुढे आहे. यावेळी तू एकटा नाहीस. आता लक्ष दे. तुला एखाद्या गोष्टीची आठवण वारंवार येते का? एखादं नाव, एखादं ठिकाण, एखादी इच्छा. हा मनाचा खेळ नाही, हे भविष्याचं दार ठोठवतंय. आजची रात्र साधी नाही बाळा. आज जर तू रडला नाहीस, तक्रार केली नाहीस, फक्त शांत बसलास, तर समज तू परीक्षेत पास झालाय. देव म्हणतो, आता दे. आज झोपण्याआधी फक्त एकदाच म्हण, स्वामी मी जे सहन केलं त्यासाठी आता मी तयार आहे. काहीही मागू नकोस, फक्त तयार राहा. बाळा, देव कधी तारीख सांगत नाही, पण तो संकेत देतो. आता पुढच्या काही दिवसात अचानक कामाची गती वाढेल. एखादा माणूस संपर्कात येईल, एखादी अडकलेली गोष्ट सुटेल, मनात शांत आनंद येईल आणि तू म्हणशील, हे अचानक कसं? हे अचानक नाही आहे, हे ठरलेलं आहे. स्वामी एकच प्रश्न विचारतात, बाळा तुला सगळं मिळाल्यावर तू मला विसरणार नाहीस ना? कारण अनेकांना देव देऊन विसरला जातो, पण तुला देण्याचं कारणच तुझं नम्र मन आहे. बाळा, तुझ्या रडण्याचं चीज झाले. आता तू तुझं आयुष्य हळूहळू बदलणार आहे. हे बदल मोठ्या आवाजात नाहीत, ते शांततेत येतील. बाळा, देव देतो तेव्हा कथा संपत नाही. खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते, कारण मिळाल्यावर माणूस दोन प्रकारचा होतो. एक जो नम्र राहतो आणि दुसरा जो विसरतो. स्वामी म्हणतात, मी तुला पहिल्या प्रकारात ठेवणार आहे. आनंद शांत का असतो? तुला जाणवेल बाळा, मिळाल्यावर आनंद उधळून येत नाही. तो शांत असेल, स्थिर असेल. डोळे ओलावतील पण शब्द येणार नाहीत. हा आनंद देवानं दिल्याचं चिन्ह आहे. कारण दिखाव्याचा आनंद लवकर निघून जातो. बाळा, मी जे देतो ते लोकांना दाखवण्यासाठी नाही. तुझं सुख सर्वांना सांगण्याची गरज नाही. गोष्टी काही नजर लागण्याआधी मनात जपाव्या लागतात. जे मिळाले ते शांतपणे स्वीकार. लगेच गर्व करू नकोस, लगेच घोषणा करू नकोस, लगेच जुन्या लोकांकडे धावू नकोस. स्वामी म्हणतात, मिळाल्यावरही थोडा वेळ माझ्याजवळ बस. बाळा, जेव्हा आयुष्य सरळ होतं तेव्हा जुनं दुःख डोकं वर काढतं, कारण मन म्हणतं, हे खरंच आहे ना? हे टिकेल ना? स्वामी म्हणतात, जुन्या जखमा आठवणी म्हणजे तू शहाणा झालाय. भिवू नकोस. आता तुझं आयुष्य हळू चालेल, कमी आवाजात बोलेल, कमी लोकांमध्ये रमेल, पण आतून भरलेलं असेल. हा बदल कमजोर नाही, ही स्थिरता आहे. बाळा, आठवड्यातून एकदा फोन बाजूला ठेव, डोळे बंद कर आणि फक्त एवढंच म्हण, स्वामी मी अजूनही तुमचाच आहे. हे वाक्य तुला वाचवेल. बाळा, मी तुला ते दिलं कारण तू रडलास म्हणून नाही, तर तू सहन केलंस म्हणून. सहन करणारेच आयुष्य सांभाळतात. आयुष्य पूर्णपणे कधीच वेदनामुक्त नसतं, पण फरक एवढाच आहे, आता दुःख येईल पण तुला तोडणार नाही, कारण आता तुझ्यात आत आधार आहे. बाळा, दररोज सगळं आठवू शकला नाहीस तरी चालेल, पण मिळालेल्या गोष्टीसाठी मनात एक क्षण कृतज्ञता ठेव. देव कृतज्ञता मनापासून कधीच दूर जात नाही. आता मनात शांतपणे म्हण, स्वामी तुम्ही दिलेलं मी जपेन आणि दाखवलेला मार्ग मी सोडणार नाही. बाळा, तुझा रडण्याचं सोनं झालंय. तुझं आयुष्य आता तुटणार नाही, ते घडणार आहे. मी स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, मिळाल्यावरही आणि अडचण आली तरीही. तर मंडळी,
तुम्हाला जर वाटत असेल स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व संकटांमध्ये, दुःखांमध्ये आपल्या सोबत असावेत, आनंदामध्येही ते आपल्या सोबत असावेत, तर मंडळी हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा संपूर्ण ऐका. हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या रस्त्यातील जी संकटे आहेत, जे काटेकुटे आहेत, ते अशा पद्धतीने नष्ट होतील की त्याचं तुम्हाला चमत्कार झाल्यासारखा वाटेल, आश्चर्य वाटेल. आणि म्हणूनच मंत्राचा अपमान न करता हा मंत्र तुम्ही संपूर्णरित्या ऐका आणि मग पहा चमत्कार. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम
भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम भगवते दत्तात्रेयाय महायोगिनी अवधूताय श्री स्वामी समर्थाय नमः।